तर ते कथानक आहे ब्रह्मर्षी नव्हे तर जे पहिले 24 मनू महाराज होते की जे आपण पहिल्या दिवशी ऐकलं की 4 ब्रह्मर्षीच्या मुखातून जे 4 वेद निर्माण झाले आणि त्या जी परंपरा शिष्य परंपरा निर्माण झाली त्यांच्यानंतर येणारी पिढी जी आहे ते 24 मनू निर्माण झाले त्यांच्यापासून. आणि त्या 24 मनूच्या पैकी पहिले मनू म्हणजे महर्षी मनू आणि त्यांची अर्धांगिनी तिचं नाव आहे शतरूपा. आता आचार्य मनू महाराज की ज्यांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला. आता या मनुस्मृतीबद्दल भरपूर काही लिहितो, आपण वाचतो, त्याच्या निंदाही ऐकतो, टीकाही ऐकतो, परंतु त्यातलं नेमकं सत्य काय आहे हे समजून घेण्याकरता कोणी तयार नाही. असो, तो एक वेगळा विषय बोलण्याचा विषय होऊ शकतो. परंतु या ठिकाणी कथानक आहे मनू महाराज आणि शतरूपा. मग यांनी गृहस्थाश्रमामध्ये येऊन काय केलं? तरुण वयात आले आणि आईवडिलांचे जे होते त्या काळामध्ये गुरुकुलामधून शिक्षण घेऊन आले. 4 वेद 6 शास्त्र उपनिषद 101 आणि प्रामाण्य ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ सगळ्या ज्ञानाचं अध्ययन केलं आणि आल्यानंतर गृहस्थाश्रमात आले. आता मनू महाराजांच्या तोलामोलाची असणारी अर्धांगिनी हे शतरूपा होती. आता जसं आपण कालपर्यंत ऐकलं षडानंद, दशानंद, चतुरानंद. आनंद म्हणजे तोंड, चतुरानंद म्हणतात ब्रह्मदेवाला 4 तोंड. पण तिथं तोंड असे भौतिक दृष्टीनं वेगवेगळे असण्याचं काही प्रयोजन नसते. तितक्या प्रकारचं त्यांना ते ज्ञान अभिप्रेत असते म्हणून आपण त्यांना तशा प्रकारची उपाधी देतो. परंतु आपण साध्या बुद्धी अतिशय अल्पज्ञ अध्यात्मामध्ये असल्यामुळे आपण शब्दशः अर्थ घेतो. असो, तर गृहस्थाश्रमात आले आणि आल्यानंतर अतिशय नीतिनियमाप्रमाणे मर्यादेमध्ये राहून गृहस्थाश्रमाला सुरुवात केली. गृहस्थाश्रमामध्ये पाऊल ठेवलं शतरूपेनं आणि तिच्या पोटी 5 अपत्य जन्माला आले. पहिले अपत्य जन्माला आलं पुत्ररूपानं उत्तानपाद नावाचा मुलगा. दुसरा मुलगा आला जन्माला प्रियव्रत आणि तिसरी मुलगी आहे देवहूती. दुसरी मुलगी आहे प्रसूती आणि तिसरी मुलगी आहे आकृती. 3 मुली आणि 2 मुलं असे 5 अपत्यांचे आईवडील हे शतरूपा आणि मनू महाराज बनले. काळ जातो आहे, वेळ थांबत नाही, संस्कारशील जीवन आहे. यांचे संस्कार सुरू आहेत. नामकरण संस्कारानंतर जे आपण कालपर्यंत संस्कार ऐकले त्या सगळ्या संस्काराच्या माध्यमातून मुलं तयार केलेली आहे. संपत्ती आणि संतती. संपत्ती म्हणजे पैसा, अळका, धन संपत्ती, याला आपण संपत्ती म्हणतो. आणि संतती म्हणजे संतान, की जे फार विचारपूर्वक ज्ञान घेऊन हेतुपुरस्सरपणे नव्हे तर बुद्धिपुरस्सरपणे जन्माला घालून जे संतान प्राप्त करतो आपण किंवा जी अपेक्षा असते आपली त्याला ते संतती म्हणजे खऱ्या अर्थानं ते धन असते. आपल्या ज्ञानामध्ये काय आहे, आपण कोणतं ज्ञान घेतलं? कपिल महाराजाला जसं विचारलं की तू आता गुरुकुलातून आला बाबा, गृहस्थाश्रमात येतो की संन्यास धर्म स्वीकारतो, तर त्यानं या देवहूतीला सांगितलं की आई मी संन्यास धर्म स्वीकार. परंतु अनेक असे राजे महाराज जे आहेत पाराशर मुनीसारखे की पाराशर मुनी म्हणत आईला सांगितलं त्यांनी की आई नाही मी गृहस्थाश्रमात येतो. म्हणजे त्यांनी या सत्यवतीशी विवाह करून महर्षी वेदव्यासाचे वडील झाले. सांगण्याचं तात्पर्य आहे दोन्ही, एक कमी आश्रम आहे कमी दर्जाचा आणि दुसरा जास्त दर्जाचा उच्च आणि श्रेष्ठ नीच आहे अशातला भाग मुळीच नाही. पण तरीही थोडं काकणभर सरस श्रेष्ठ कोणता जर असेल तर गृहस्थाश्रम. याचं कारण हे आहे की तुम्ही कालपर्यंत जेवढं ज्ञान घेतलं गृहस्थाश्रमामध्ये येण्यापूर्वी आणि ते गृहस्थाश्रमामध्ये ब्रह्मचर्यामधलं ज्ञान गृहस्थाश्रमामध्ये संतान प्राप्तीकरता तुम्ही खर्च करणार आहात तसं त्याला देणार आहात. आणि तसंच हे त्या संतांमध्ये उतरायला पाहिजे त्याचे गुण, ते उतरले तरच तुमचं सध्या तुमच्या ज्ञानाची, तुमच्या तपरेची, तुमच्या साधनेची फलश्रुती आहे. अन्यथा तुमचं महत्त्व आपोआपच कमी होते. म्हणूनच या ठिकाणी संन्यास धर्मापेक्षाही गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ मानलेला आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा जन्म होण्याच्या अगोदरसुद्धा विठ्ठलपंतांनी संन्यास धर्म स्वीकारला होता, ही माहिती आहे आपल्याला. जसं त्या गुरुवर्यांना समजलं तेव्हा मात्र पुन्हा त्या विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमात यायला लावलं. सांगण्याचं चिंतन एकच आहे की हा जो हे आहे शतरूपा आणि मनू महाराज
तर यांच्या पोटी येणारं अपत्य त्या घेतलेल्या ज्ञानाप्रमाणे जन्माले आले. तर हा उत्तानपाद राजा जो होता की जो उत्तानपाद राजा सगळ्यात मोठा आहे 5 अपत्यापैकी. आता ठरल्याप्रमाणे बहीण 3 नंबरवर आहे आणि मुलाचं लग्न जसं आपण आजच्याही काळामध्ये त्याही काळामध्ये पहिले उशिरा करतो आणि मुलीचा लग्नाचा जो कालावधी असतो तो त्या काळामध्ये 16 वर्षाचं वय होतं आणि मुलाचं 21 वर्षाचं वय होतं. आता आपण म्हणतो की नाही लहानपणी लग्न होत होते. वैदिक काळामध्ये नव्हते होत लहानपणी लग्न. महाभारताचं युद्ध झालं, जिकडे तिकडे अज्ञान पसरलं. जो तो म्हणे मी सांगतो हेच खरं आहे आणि मुलगी ही विषयाची पुडी आहे आणि एक जास्त दिवस घरात ठेवू नये. हे जे काही आमच्या जुन्या चालीरीती होत्या अज्ञानापुढी आलेल्या, त्यामुळे मग पाळण्यातच कुंकू लावून ठेवतो आणि पाळण्यातच लग्न लावून दे. हे अतिशय अज्ञानातून निघालेली कल्पना आहे की ज्यामुळे अनेक प्रकारचे उत्पात नव्हे तर अधोगतीला गेलेले प्रपंच होते त्या काळात. मग ते त्या पाळण्यामध्ये लग्न लागल्यानंतर काय परिस्थिती होते, मुलगी उपर होण्याच्या अगोदरच काय काय कशा प्रकारचे कर्म गृहस्थाश्रमामध्ये करायचे आहेत, कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही. मग सगळे अज्ञानी अळानी ज्या ज्या प्रकारच्या कल्पना या डोक्यातून येतील थोडंफार शिकलेल्या लोकांच्या, त्यात मग प्रमाण मानायच्या आणि त्याचनुसार आचरण करायचं. तर म्हणून सांगण्याचं चिंतन एकच आहे की त्या काळामध्ये 16 वर्षाचं वय मुलीचं होतं आणि 21चं. प्रभू रामाचं आज 9 लाख वर्षाच्या अगोदर प्रभू रामचंद्र येऊन गेले. 9 लाख वर्ष झाले प्रभू रामाला या पृथ्वीवर येऊन, तरी आपण रामनवमी साजरी करतो. कारण कर्मप्रधान आहे. आपल्याला आपल्या खापरबंधूबाचंही नाव माहीत नसेल. आपण अर्धतेतून पिंडदान करतो त्यावेळेस आपल्याला नाव माहीत नाही राहत, पण रामाचं नाव माहीत आहे आपल्याला, त्याच्या खापरबंधूबाचंही नाव माहीत आहे. सांगण्याचं चिंतन एकाचंही कर्तृत्व किती ज्वलंत आहे. कर्तृत्वाला किंमत आहे, तुमच्या वक्तृत्वाला काही किंमत नाही. कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व, आचार विचार प्रचार हा जेव्हा एक असेल तेव्हा त्यांना आचार्य म्हणतात. आता आजही मुलं कोणताही विषय घेऊन त्याच्यामध्ये PhD मिळवतात. कोणती संत वाङ्मय घेते, कोणी आदिवासीचं जीवन घेते विषय, कोणी भारतीय संस्कृती घेते, कोणी वैदिक वाङ्मय घेते. अनेक विषयामध्ये PhD घेतात, त्याला डॉक्टरेट म्हणतात. मग आचार्य, मग त्याला आचार्य म्हणतात. परंतु आचार विचार प्रचार एक असेल तेव्हा तो आचार्य होऊ शकते. नाही तर त्यानं PhD घेतली, जाग्यावर बसलेला आहे आणि यष्टीत एक मूल घेऊन 2 वर्षाचं मूल घेऊन आमची मुलगी उभी असेल आणि जागा जर देत नसेल तर ते PhD जे पदवीचं भेंडोळं आहे ते त्यानं फेकून द्या. सांगण्याचं तात्पर्य काय की आचार विचार प्रचार एक पाहिजे. तर अशा प्रकारचं हे चिंतन आहे आणि म्हणून या चिंतनाच्या माध्यमातून घेतलेलं ज्ञान आपण जेवढ्या शक्यता आपल्या बुद्धीनं यथाशक्ती येतात. दावा करू नये आपण की मी असं करीनच नाही. जसं यथाशक्ती भगवंत माझ्याकडून करून घेईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण करायचा प्रयत्न केला. देवहूती उपर झाली. देवहूती उपर झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते, मग तर वर संशोधन सुरू होते. आता वर संशोधन करत असताना ज्ञानी म्हणतात ना, वाणीगुणी मुलगा मुलगी असली तर आपण त्याच मुलीच्या तशा प्रकारचा वाणीगुणी मुलगा पाहतो. अनेक स्थळं पाहिले, परंतु पाहत असताना योग्य स्थळ, त्यांचं योग्य स्थळावर एकमत होण्याचा प्रश्न येत नव्हता. कोणी कमी ज्ञानी, कोणी अतिज्ञानी, तर कोणी कमी अज्ञानी, अशा प्रकारचे विवाह होत होते. पण हे देवहूती जे होती 16 शृंगारयुक्त नारी होती, सामान्य स्त्री होती, हे ठीक आहे, परंतु ज्ञानानं ते ब्रह्मकर्म जाणणारी होती, साध्वी होती. तुम्ही माता भगिनी ज्या काही गृहस्थाश्रमात आल्या, तुम्ही जर म्हणाल की आपण साध्वी होऊ शकतो काय, तर निश्चितपणे साध्वी तुम्ही होऊ शकता. कारण ज्ञान मिळवलं म्हणजे ब्रह्मकर्म जाणू शकता तुम्ही, आणि ब्रह्मकर्म जाणलं म्हणजे तुम्ही साध्वी झाल्या. साध्वी झाल्यानंतर याच्याकरता प्रपंच नको आहे हा एकदम चूक आहे. हे प्रपंचामध्ये सुद्धा आमच्या मनामध्ये कोणताही वर्ण नाही. आपण आता काही जाणत नाही, अज्ञानी आपण. मग आपल्याला ब्रह्म व्हायचं किंवा ब्राह्मण व्हायचं आहे तर आपण ब्राह्मण होऊ शकतो. कारण ब्राह्मण होण्याकरता फार मोठी प्रक्रिया नाही आहे. हे कोण आपलं पराशर मुनी ब्रह्मकर्म जाणणारे ब्राह्मण. पण पत्नी कोण होती? पत्नी होती कोळ्याची मुलगी, कोळी. आणि तिकडे वशिष्ठ ऋषी, त्याची आई होती गणिका. परंतु जेव्हा ज्ञानी झाल्यानंतर तिनं वशिष्ठासारख्या जगाचं मोल असणाऱ्या वशिष्ठाला जन्म दिला.
मातंग ऋषी मातंग समाजातले खालच्या प्रकारचे अतिशय खालच्या हीन दर्जाचे कामं करणारे. पण त्या शबरीला ज्यांनी पत्ता दिला ते मातंग ऋषी की ही शबरी तू पळून आली लग्नाच्या धाकानं, ते कथानक आहे पुढे. तर तू जरी पळून आली तरी तुझ्या पळून येण्यामध्ये तू भाग्यवान आहे. तुला याच आश्रमामध्ये जर तू राहिली आणि तुझ्या ज्ञानाचा जर उपयोग करून घेतला तर इथं मर्यादा पुरुषोत्तम राम की तू जे अपेक्षा करता की मला राम मिळाला पाहिजे तो राम तुला इथंच मिळेल. असे हे मातंग ऋषी. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की या जातीपातीचं काही नाही, तुमच्या डोक्यामध्ये किती ज्ञान आहे. आम्ही खूप मोठ्या उच्च वर्णीयामध्ये आहे. मनु महाराजाचा श्लोक आहे एक,